इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा परिषद पुढे सरसावली। सोमवारी पेट्रोल डिझेल वाहनांना ब्रेक, अधिकारी कर्मचारी पायी सायकलने कार्यालयात। अमेरिका इराण युद्धामुळे समुद्रमार्गे येणाऱ्या इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने देशात इंधन टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल डिझेलचा काटकसरीने वापर करण्याचे आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे। या आव्हानाला प्रतिसाद देत राज्य शासनाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्हा परिषदेत दर सोमवारी पेट्रोल डिझेलवर चालणारी खाजगी वाहने न वापरण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला। या उपक्रमाला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी स्वतः पायी चालत कार्यालय गाठून आदर्श निर्माण केला, तर उपकार्यकारी अधिकारी महेश पाटील सायकलने कार्यालयात दाखल झाले। अनेक कर्मचाऱ्यांनी बस, शेअर रिक्षा आणि सायकलचा वापर करून कार्यालय गाठले। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केवळ सोमवारीच नव्हे तर नियमितपणे सायकल आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून इंधन बचतीसाठी जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, नाशिक। नमस्कार। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जे काही देशाला आव्हान केलं आहे ऊर्जा बचतीचं किंवा इंधन बचतीचं, त्याला प्रतिसाद देऊन माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा टू व्हीलरवरती विधान भवनात आले होते। त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही असा आदेश काढला आहे की प्रत्येक सोमवारी सर्व कर्मचारी व अधिकारी हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतील किंवा सायकलने, इलेक्ट्रिक व्हेकलने किंवा पायी चालत ऑफिसला येतील, जेणेकरून एक दिवस तरी आपण इंधन वाचवू शकतो। जिल्हा परिषद ही मोठी यंत्रणा आहे आणि याच्यात साधारणतः 10,000च्या आसपास कर्मचारी आहेत आणि आजकाल असं झालं आहे की प्रत्येक कर्मचारी हा 4 व्हीलर घेऊन ऑफिसला येतो। तर ते कर्मचारी जेव्हा 4 व्हीलर घेऊन ऑफिसला येतो तेव्हा इंधन बचत होणं थोडंसं कठीण होतं। म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे तिची प्रतिष्ठा लोकांमध्ये रुजावी, कर्मचाऱ्यांमध्ये रुजावी आणि तिकीट काढूनही आपण बसने आलो तरी आपल्या प्रतिष्ठेला कुठला धक्का लागत नाही हे त्यांना कळावं। कारण आजकाल सर्वांनाच स्वतःचं व्हेकल हवं आहे, वेळ कमी आहे हेही त्याचं एक कारण आहे, पण एक स्टेटस सिम्बॉल आणि 4 व्हीलर असं पण काहीसं झालं आहे। म्हणूनसाठी ऊर्जा बचतीसाठी किंवा इंधन बचतीसाठी आम्ही प्रत्येक सोमवारी हा उपक्रम सुरू केला आहे। अगदी कुणाला शक्य नसेल तरीही जास्तीत जास्त कर्मचारी हे याचं पालन करतात आणि आपण स्वतःपासून सुरुवात केली तर इंधन बचत नक्कीच होऊ शकते आणि हळूहळू लोकांमध्ये फरक पडू शकतो। या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केला।